लाडकी बहीण योजनेचा जो 335 कोटी रुपयाचा निधी वळवल्याचा आरोप होतो आहे, काय सांगायचं? लोकांना खोटे आरोप करण्याची आता सवय झालेली आहे. लाडकी बहीण योजना पूर्ण 5 वर्ष आमच्या महायुती सरकार चालवणार आहे आणि वेळ प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्याची मात्रा म्हणजे आता आपण 1500 देतोय ते वाढवण्याचा पण प्रस्ताव नक्कीच आमच्या सरकार मान्यता देणार आहे. जो भागवणे कुटुंबाचा जो प्रकरण झाला पुण्यामध्ये, त्याच्यावरून महिला आयोगाला घेतलं जात आहे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर देखील त्याच्यामध्ये टीका केली जाते. हगवणे प्रकरणाच्या बद्दल अजितदादांनी अतिशय स्पष्ट भूमिका ते आमच्या पक्षाची आणि त्यांची हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेली आहे, म्हणून त्याच्यामध्ये अधिक काय बोलणं योग्य नाही. कोणावरही आरोप किती करा, शेवटी जे अजितदादांनी जे भूमिका घेतलेली आहे अतिशय योग्य आहे. कोणावर अन्याय होणार नाही आणि जे कायद्याच्या प्रमाणे न्यायप्रमाणे जे काय कारवाई करायची असेल ते नक्की होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. काँग्रेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत चंद्रिका बावनकुळे यांनी म्हटलंय की आम्ही युतीमध्येच लढणार आहोत. जिथे जिथे शक्य असेल नक्कीच युतीमध्ये लढणं हे आम्ही तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे. प्रश्न फक्त असा येतो की काही काही ठिकाणी स्थानिक स्तरावर कधी युती करणं म्हणजे छोट्या इलेक्शनमध्ये शक्य होत नसते, पण आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त महायुतीमध्येच सगळे इलेक्शन लढवायचे आणि जिथे शक्य नसेल ते नंतरही निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता सगळ्याकडे बसवण्यासाठी आम्ही लोक एक मताने काम करणार आहोत. गुलाबराव पाटलांनी अजितदादांना किंबहुना राष्ट्रवादीला एक असा सल्ला दिलाय की जे जसं हगवण्याच्या प्रकरणात झालं असे जळगावमध्ये अनेक कार्यकर्ते तशाच प्रकारचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच प्रकरण त्यांचे बाहेर निघणार आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना तपासून पक्षप्रवेश करा असं त्यांनी सल्ला दिला. ते ठीक आहे ना, प्रत्येक पक्षांनी चांगल्या लोकांनाच घेतलं पाहिजे. कोणाच्या काही बॅकग्राऊंड चुकीचा असेल, काही गुन्हे असेल की काही त्यांच्या चरित्राबद्दल काही आमच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच ते पाहूनच आम्ही प्रवेश दिला पाहिजे. ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि राहिली पाहिजे. आता कुठेतरी काही चुकलं असेल तर नक्कीच काय आमच्या लक्षात आलं तर आम्ही अशा लोकांना आमच्या पक्षात ठेवणार नाही.